नमस्कार, संगीताज लाईफस्टाईल या चॅनलवरती तुमचं स्वागत आहे. आज आपण इथे पाठीमागच्या गळ्याची डिझाईन पाहणार आहोत. तर इथे मी पाठीमागचा भाग मापे टाकून कटिंग करून घेतलेला आहे. बिना अस्तरचा ब्लाऊज आहे, त्याच्यावरती आपल्याला डिझाईन बनवायची आहे. तर ब्लाऊजची पूर्ण उंची आहे 16.5 इंच. त्याच्यामध्ये 1 इंच घेऊन इथे मी 17.5 इंचावर माप टाकून घेतलेले आहे. हेवी साईजचा ब्लाऊज आहे 48 छातीचा. त्याच्यासाठी शोल्डर इथे मी 6.5 इंच घेतलेली आहे आणि मुंड्यासाठी 7.5 इंच. 48चा चौथा 12 इंच अधिक 1.5 इंच मार्जिनचे ठेवलेले आहे पुढच्या साईडला. इथे मी 12 इंचावर माप टाकून घेतलेले आहे छातीचे, 1.5 इंच मार्जिनचे. आणि कमर आहे 41 इंच, त्याचा चौथा 10.25 इंच अधिक 1 इंच टकसाठी घेतले आणि 1.5 इंच मार्जिनचे. इथे टक्स रुंदी मी 5.5 इंच घेतली आणि उंची 5 इंच. गळा रुंदी इथे मी 3 इंच ठेवलेले आहे आणि गळ्याच्या साईडला 1/2 इंच डाऊन करून घेतलेले आहे, म्हणजे शोल्डर उतरत नाही. जिथून डाऊन करून घेतलेले आहे 1/2 इंच, तिथून खालच्या साईडला मी 11 इंच माप टाकून घेतले आणि गळा रुंदी इथे मी 3.5 इंच घेतलेली आहे. गळ्याचा आकार काढून घेतलेला आहे गोलाकार आणि मुंड्यासाठी 1 इंच घेऊन गोलाकार देऊन घेतलेला आहे. इथे मी गळा कटिंग करून घेते आणि ब्लाऊज पीसची जी बॉर्डर आहे त्याच्यामध्ये आपल्याला डिझाईन बनवायची आहे. इथे मी कॅनव्हास पेपर फोल्ड करून ठेवलेला आहे आणि गळ्याचा आकार जो कटिंग करून घेतलेला आहे तो ठेवून घेतला. त्याच्या मापाने कॅनव्हास पेपर कटिंग करून घ्यायचा. इथे मी कॅनव्हास पेपर 1.25 इंच वाढवून घेतलेला आहे. 1/2 इंच शिलाईमध्ये जाईल आणि पुढच्या साईडला 1.5 इंच राहील. त्याच्यामध्ये आपल्याला बॉर्डरवरती ठेवून डिझाईन बनवायची आहे. इथून खालच्या साईडला गोलाकार देऊन घ्यायचा अशा प्रकारे. त्याच्यानंतर इथे मी कटिंग करून बॉर्डरवरती ठेवून घेतलेला आहे. मधल्या साईडला इथे बॉर्डर कमी पडते तर मी शिलाई करून घेईन. साईडून 1/2 इंच कापड राहील अशा पद्धतीने आपल्याला कटिंग करून घ्यायचं आहे. इथे आपल्याला मधल्या साईडला शिलाई करून घ्यायची आहे. कापड जोडून घेते मी अशा प्रकारे. इथे मी शिलाई करून घेतली आणि साईडून देखील शिलाई करून घेतलेली आहे आणि एक्स्ट्राचा जो मधला कापड आहे तो कटिंग करून घेतला. आता आपल्याला ब्लाऊज पीसवरती ठेवून घ्यायचा आहे. तर ब्लाऊज पीस मी पहिल्यांदा उलट्या साईडून ठेवून घेते. मध्ये जी डिझाईन आहे ती बराबर मध्ये आली पाहिजेत. व्यवस्थित ठेवून घ्यायची आणि पिना लावून घ्यायच्या. इथे मी शिलाई करून घेते. शिलाई करून झाल्यानंतर आतल्या साईडून कट देऊन घ्यायचे, म्हणजे गळा व्यवस्थित परततो बाहेरच्या साईडला. त्याच्यानंतर असे परतवून घ्यायचा गळा सरळ बाजूला. इथून आपल्याला दाबटीप देऊन घ्यायची आहे. इथे दाबटीप देऊन घेतलेली आहे मी. त्याच्यानंतर बाहेरच्या साईडून देखील मी इथे शिलाई करून घेते.
इथे मी गोल्डनची पायपिंग तयार करून घेतलेली आहे, ती शिलाई करून घेते. शिलाई करून झाल्यानंतर आतल्या साईडून जिथे गोलाकार आहे तिथे कट देऊन घ्यायचे, म्हणजे गोल्डनची जी पायपिंग बनवून घेतलेली आहे ती व्यवस्थित बसते आतल्या साईडला, बाहेरच्या साईडला परतत नाही. त्याच्यानंतर अजून एकदा दाबटीप देऊन घ्यायची. 1/2 इंचाचा गॅप राहील गोल्डनच्या पायपिंगच्या बाहेरच्या साईडून. अशा पद्धतीने आपल्याला शिलाई करून घ्यायची आहे, त्याच्यामुळे फिनिशिंग दिसते व्यवस्थित. त्याच्यानंतर इथे मी बाहेरच्या साईडून गोल्डनची लेस लावून घेते. जसा डिझाईनचा आकार आहे त्याप्रमाणे आपल्याला लेस लावून घ्यायची आहे आणि व्यवस्थित परतवून घ्यायची, म्हणजे डिझाईन व्यवस्थित दिसते, छान दिसते. इथे लेसवरती डबल शिलाई देऊन घेते. त्याच्यासाठी मी लेसवरती शिलाई देण्यासाठी गोल्डनचा धागा लावून घेतलेला आहे, म्हणजे व्यवस्थित फिनिशिंग दिसते. साधी सिंपल डिझाईन आहे, पटकन होणारी. अशा प्रकारे आपली डिझाईन बनवून झालेली आहे. त्याच्यानंतर इथे मी टक्स मारून घेते. टक्सवरती डबल शिलाई देऊन घ्यायची. इथे मी टक्स मारून कमरपट्टी लावून घेतलेली आहे. 1.5 इंचाची कमरपट्टी कटिंग करून घेतली. सरळ बाजूनी लावून घ्यायची, त्याच्यानंतर आतल्या साईडला परतवून रनिंग शिलाई द्यायची. इथे मी दोरी आणि लटकन लावून घेतलेले आहेत आणि मधल्या साईडला गोल्डनचे बटन देखील लावलेले आहे. छान झालेले आहे डिझाईन. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करायला विसरू नका, म्हणजे तुम्हाला माझ्या नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन येत राहील.